मित्रांनो, आज आम्ही निघलो आहोत रायगड आहोत आणि बघू शकता आज आपण किती मजा येते ते तर जाऊया चला आपण. आणि आता आमचे सर्वजण गाडीत बसलेले आहेत, मजा करत राहिले. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत राजमाता जिजाऊ यांच्या पाचाड गावाला आणि जिजाऊ मातांचं दर्शन घेऊ. आता आम्ही निघलो आहोत थेट रायगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की. तर मित्रांनो, आता आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे गड. आणि आमचे सगळे घरातले आणि मित्र सगळे उत्साहाने बघू शकता. जय शिवराय. सगळे एकदम उत्साहाने निघलेले आहेत. तर बघूया आपल्याला आजचा प्रवास कसा जातोय आणि ब्लॉग थोडासाच होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, रायगडावरील वातावरण बघू शकता आपण. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि सगळीकडे एकदम धुकाधुका आहे. समोरचा माणूस सुद्धा दिसणार नाही मला तर वाटते वरती गेल्यावर. आणि बघू शकता आमचे घरचे एकदम उत्साहाने आता तर आहेत. बघूया येताना काय हालत आहे त्यांची. आमची माणसं खूप दमलेले आहेत. या व्यक्ती बघू शकता आपली मंडळी सगळी एकदम थकलेली आहे, तरी पण उत्साह तितकाच. आणि आमचा छोटा शूरवीर म्हणजे खंडू निघालेला आहे आमच्या सोबत. तर मित्रांनो, आपण आता जो रायगडावरील झरा बघितलेला त्या झऱ्याच्या खाली आलेला आहे. बघू शकता तिथलं दृश्य किती मनमोहक आहे. जय. खूप जमलेले आहेत सर्वजण, त्यांच्यावर थांबलेले आहेत. बघू शकता इथे. आता आम्ही ब्रेक घेतलेला आहे आणि सर्वजण आता काकडी वगैरे. मित्रांनो, आता आपण जरा उशिरात आम्ही आता मेन दरवाजा इथे पोहोचणार आहोत. तर बघूया त्याच्यानंतर किती अंतर आहे. आणि आमची ही तिसरे वेळेला ट्रॅक आहे माझी. तरी मला तर काहीच नव्हतं चढताना, कारण आता आपला रायगड म्हणजे साईडले आपला झालेला आहे. तर बघूया सर्वजण एकदम आनंदाने काकडी खात आहेत. मित्रांनो, आपण आता काकडी वगैरे खाऊन मेन दरवाजा आहे त्या मेन दरवाजात आलो. बघू शकता मेन दरवाजाचे. तुमची गाथा राज दरवाजाची रचना आणि आधीच्या ब्लॉकमध्ये सांगितलं आहे. बघू शकता मेन दरवाजावरून वरती आल्यानंतर आपल्याला प्रथम 2 अशा तोफा बघायला मिळतात. बघू शकता. आणि तोफा बघून झाल्यानंतर आम्ही वरती जाणार आहोत. मित्रांनो, आम्ही बजरंगबलीचे दर्शन घेऊन हत्ती तलाव बघून आता पुढे जातो. जय. आणि मित्रांनो, आता आम्ही शिरकाई देवीचं मंदिर घेऊन निघलेलो आहोत. गंगासागर तलाव आणि इथे समोरला दिसतं ते म्हणजे सप्तमनोरे आणि विजयस्तंभ. आणि बघू शकता महाराजांच्या काळी आपल्या रायगडावर हल्ला झाल्यामुळे किल्ल्यांची ढासळले आहेत, तरी पण आज पण ते एकदम खंबीरपणे जसेचे तसे आहेत. बघू शकता आम्ही आता पालखी दरवाजातून वरती चढलेलो आहोत.
आणि अजून आम्हाला बराच रायगड जाणून घ्यायचा आहे आणि बघायचा आहे, तर चला जाऊया. तर मित्रांनो, ही बघू शकता ती जागा जिथे महाराजांनी अखेरचा श्वास घेतला, महाराजांचे राजवाडे. आणि हे समोरला आपण बघू शकता हे खुला आहे ते सचिवालय. आणि या साईडला बघितलं तर इथे महाराजांच्या राण्या होत्या, त्या विश्रांतीसाठी येत असत संध्याकाळच्या वेळी बघू शकता. आणि एकदम रम्य असं वातावरण. जर तुम्हाला जिवंतपणे स्वर्ग पाहायचा असेल, मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, तर रायगडावर नक्की या. आणि माझी ही रायगडावरची आतापर्यंतची 3री वारी. तर बघूया पुढे आपण. गणपती गणपती गजपती गजाश्वभूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेशित न्यायालंकार मंडित शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर राजाधिराजोगिरा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय नमो पार्वती पते हर हर महादेव. इथे सगळ्यांची काफरलेली आहे, एकदम सणाला बिरिरी झालेली आहे. सगळे जण आहे ते एकदम गोलीगत होते. असाच रायगड सगळ्यांना आठवावा आणि पुन्हा कधी येणार तारीख देऊन ठेवा. पुन्हा आणि तुमची अवस्था काय आहे, तुमची प्रतिक्रिया काय आम्ही सांगू शकतो. ते हात तुमचा हिवाळलेला ते मला माहिती आहे. इकडे पावसाचा मोसम असताना पण भेल चालू आहे आणि रायगडावर खूप पाऊस असताना आम्ही घरचा रस्ता दिलेला आहे. बघू शकता रायगडावरील दृश्य हे पूर्ण सगळे इथे एकदम धोका आहे, काहीच दिसत नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही परतीचा प्रवास केलेला आहे. तर जाऊया आपण. इथनं आम्ही भेल खाऊन थेट घरी जाण्याचा मार्गाने निघणार आहोत. जय शिवराज, जय महाराष्ट्र. तो मित्रांनो, रायगडावरील हे दृश्य बघू शकता तुम्ही. मला सकाळी काहीच पाऊस लावलं नव्हतं, पण परंतु आता 3-3:30चा टाईम झालेला आहे आणि खूप जोरदार असा पाऊस चाललेला आहे रायगडावर. त्याच्यामुळं आम्ही परतीचा प्रवास निवडलेला आहे आणि आम्ही आता थेट घरी जाणार आहोत. बघू शकता सगळ्यांची अवस्था खूप भयानक झालेली आहे, कारण रेनकोट आणि छत्रीचा वापर खूप कमी झाला, कारण कोणालाच माहीत नव्हतं की पाऊस एवढ्या जोरात पडेल म्हणून. तर मित्रांनो, आता आमचा रायगडच्या वारीचा प्रवास झालेला आहे आणि आता आम्ही परतीचा प्रवास चालू आहे. सगळी जण कुल्प्या झालेल्या आहेत सगळ्यांच्या.